वेलकम टू माय चॅनल इंटेलिजंट इन्व्हेस्टर मराठी. मित्रांनो, आज जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी बँक निफ्टीचा जो ट्रेंड होता हा पहिल्या सेशनमध्ये बऱ्यापैकी डाऊन ट्रेंडला होता. तुम्ही जर पाहिलं तर हा जो ट्रेंड आहे हा कम्प्लिटली डाऊन ट्रेंड होता. नंतर दुपारच्या सेशनमध्ये इथं बऱ्यापैकी बायर्स आले आणि त्यानंतर मार्केटला हा एवढा अप ट्रेंड मिळवून दिला आहे. ह्या जर मूव आपल्याला कॅश करायचे असतील तर आपल्याला बऱ्यापैकी प्रॅक्टिस करावी लागते आणि प्रॅक्टिस केली की ह्या मूव ऑटोमॅटिकली कॅच करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला पुष्कळ प्रॅक्टिसची गरज आहे. सुरुवातीच्या सेशनमध्ये तुम्ही ॲब्सोल्युटली फ्युचर ऑप्शन करू नका. फ्युचर ऑप्शन हे अतिशय धोकादायक इन्स्ट्रुमेंट आहे. ते प्रॉपर प्रॅक्टिस केल्याशिवाय घेण्यात काही पॉईंट नसतो. नॉर्मली नवीन जो इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर येतो तो डायरेक्ट ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये एंट्री करतो, जे रॉंग आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही जर स्टॉक्समध्ये फॉर एक्झाम्पल सुरुवातीला हा एक स्टॉक आहे, समजा अपोलो मायक्रो सिस्टीम्स. ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर रिसेंटली ह्या स्टॉकचा ट्रेंड बघा. म्हणजे फ्युचर ऑप्शनमध्ये पैसे खूप घालवण्यापेक्षा ह्या स्टॉकचा तुम्हाला मी ट्रेंड दाखवतो गेल्या 1 वर्षातला. समजा तुम्ही ह्या स्टॉकमध्ये जर वर्षभरात जर तुम्ही हे 1 वर्षापूर्वी साधारण ह्या लेवलला पैसे बाय केले असेल तर ऑप्शनसारखा डिके लागत नाही, ऑप्शनसारखे प्रॉब्लेम होत नाही, कॅपिटल द्यायचा धोका नसतो. बाय करा आणि शांततेत पैसे ग्रो करा. तर हा एक फरक आहे मला तुम्हाला दाखवायचा होता. तर सुरुवातीला जर तुम्ही फ्युचर ऑप्शन केलं तर ह्या मूव कॅप्चर कराल तुम्ही, पण त्या बऱ्याचशा वेळेला 90% वेळेला तुम्ही फेल झाल. एकदा तुम्हाला सक्सेस मिळेल. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही अपोलो मायक्रो सिस्टीम किंवा स्टॉक्स, रिलायन्स, HDFC किंवा स्मॉल कॅप स्टॉक्स किंवा मिड कॅप स्टॉक्स अशा स्टॉक्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला लवकर फायदा होईल. नंतर जर तुम्हाला व्यवस्थित टेक्निकल ॲनालिसिस आलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग पण शिकू शकता. तुम्ही मग कुठेही ऑप्शन्समध्ये वगैरे ट्रेडिंग करू शकता. आणि हे जर तुम्हाला सगळं शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून शिकून घेऊ शकता. थँक्यू. माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.